Hello student, Kashar, ठीक है. Yesterday we have seen grammar which is useful for writing the letter. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी या सारांश किंवा याचा ग्रामरचा उपयोग होतो आणि हाऊ टू टॉक इच अदर, हाऊ टू डिस्कस, हाऊ टू स्पीक इन इंग्लिश with your friends as well as with your parents and so on. बरोबर का नाही. मग आज आपण इंग्लिशचं हे साधारणतः 9वी 10वीची परीक्षा झाली इंग्लिशची. आता इंग्लिशला काय नाही, फक्त 11वी आणि 9वी 8वी या विद्यार्थ्यांना सोपं जाईल. मग आता इथे ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, पास्ट टेन्स असेल तर डीड लावा, नो सूनर डीड, किंवा ॲज सून ॲज he reached, as soon as he went. past tense असेल तर no sooner did. बरोबर नाही. then मग आता या ठिकाणी बघा, as soon as he reached the shower he jumped out. as soon as he reached the shower he jumped out. मग तो शॉवर जवळ पोहोचला तर त्याने काय मारली, उडी मारली, जंप मारली, जंप आउट. मग इथे जंपड भूतकाळ दिलाय, मग या ठिकाणी नो सूनर डीड आलंय. पास्ट टेन्स असल्यामुळे डीड आलं. मग काय, नो सूनर डीड ही रीच, रीचचा पास्ट टेन्स नाही जसं का तसं. नो सूनर डीड ही रीच द शॉवर दॅन ही जंपड आउट, दॅन ही जंपड आउट. म्हणजे इथं जंपड आउट येईल. दॅन ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, क्वेश्चन टॅग, डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फ्रेजेस, अँड, दी, ऑर, नाही का, आर्टिकल, अँड इलेफंट, अँड इन्सिडंट, ए गोपाल, ए बंच ऑफ फ्लावर, द ओशियन, द सन, द स्काय. म्हणजे ए कुठे टाकायचा, द कुठे टाकायचा, एन कुठे टाकायचा. हे 9वीला आहे, 8वीला आहे, 12वी 11वी नीट. आता 12वीचे पण पेपर झाले, 11वीला आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशचा पुढचं बघा, सोमा इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सोमा घ्या, गोपाल घ्या, रामा घ्या, काही पण घ्या नाव. सोमा इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सोमा हा उंच मुलगा आहे. सर्व वर्गामध्ये सोमा हा उंच मुलगा आहे. सी इज द टॉलर दॅन रोहन. ती रोहन पेक्षा कशी आहे, उंच आहे, टॉल आहे. टॉलर म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. इथे सोमा इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, सुपरलेटिव्ह डिग्री. 3 प्रकारे, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्री बनवा बरं. काय होईल, नो अदर बॉय इज ॲज टॉल ॲज रोहन इन द क्लास. नो अदर बॉय इज ॲज टॉल ॲज रोहन किंवा ॲज टॉल ॲज रामा इन द क्लास. नो अदर बॉय इज ॲज टॉल ॲज रोहन किंवा रामा इन द क्लास. ही झाली पॉझिटिव्ह डिग्री. ॲज असेल तर. ॲज सून ॲज ही बिकेम रिच ही फॉरगॉट हिज फ्रेंड्स. बघा काय झालं, तो श्रीमंत झाला आणि मित्र विसरला. ॲज सून ॲज ही बिकम rich he forgot his friends. सर्व मित्र विसरला. as soon as he became rich he forgot his friends. श्रीमंत झाल्या तो आपल्या मित्रांना विसरून गेला. बरोबर की नाही. no sooner did he become rich than he forgot his friends. मग कंपॅरेटिव्ह, नो सूनर म्हणजे तो रिच बिकेम झाला. ॲज सून ॲज ही बिकेम ना रिच.
ही फॉरगॉट हिज फ्रेंड. नो सुनर डीड, कारण बिकमचा भूतकाळ बिकेम झाला, म्हणून नो सुनर डीड ही बिकम, डीडच्या पुढे बिकम आला, बिकम रिच, देन ही फॉरगॉट हिज फ्रेंड्स. आता पाचवे बघा, 6वा 7वा शिल्लक. As soon as the driver saw green signal, he started his car. As soon as driver, काय केलं त्याने, ड्रायव्हर saw green signal, he started his car. मग काय, the driver saw a green signal, he started his car. मग as soon as ने काय होईल, as soon as the driver saw a green signal, he started his car. As soon as the driver has काय केलं त्याने, saw green signal, green signal म्हणजे हिरवा, त्याने इंडिकेटर पाहिलं, हिरवा सिग्नल, तर लगेच त्याने काय केली, कार चालू केली, स्टार्टेड हिज कार. बरोबर की नाही. तर अशा प्रकारे इंग्लिशचा ॲज सून ॲज, नो सुनर दॅन वाक्य झाले, ते ट्राय करा. आणि आधी सांगितल्याप्रमाणे ट्राय करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, बाय. ओके.